गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नेक्स्ट टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत इंग्लिश ग्रामरमध्ये. त्याच्यामध्ये आहे टॉपिकचं नाव चेंज द व्हॉइस. काय? चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस हा कन्सेप्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा कन्फ्युजन वाटतो, पण आपण जर आपल्या पद्धतीनुसार शिकलो तर आपल्याला चेंज द व्हॉइस हा खूप इझी वाटेल. ओके, चला आता ठीक आहे, चालू करूया. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस in English sentence can be changed active to passive voice and passive to active voice. असं आपल्याला विचारलं जातं एक्झामला. काय विचारलं जातं? चेंज द व्हॉइस करायचा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह. ओके, पण विदाऊट मिनिंग, त्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे. आता जर मराठी सांगायचं बोललं तर आपण चेंज द व्हॉइस कसं बोलतो? ओके, राहुल बोलला की तू खूप चांगला आहे, बरोबर आहे. आणि दुसरं वाक्य, राहुल मला बोलत होता की तू खूप चांगला आहे. दोघांचा पण अर्थ काय? सारखाच आहे, पण बोलण्याची पद्धत वेगळी आहे. ओके, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. अशाच याला आपण ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. चला तर ठीक आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपण एक स्ट्रक्चर समजून घेऊयात. ॲक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट परफॉर्म करतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय करतो? सब्जेक्ट परफॉर्म करतो. ओके, मेन काय असतो? सब्जेक्ट परफॉर्म करतो ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. ॲक्टिव्ह व्हॉइस मीन्स व्हॉट? सब्जेक्ट्स, पहिलं सब्जेक्ट येतं, वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, त्यानंतर ऑब्जेक्ट येतं. जसं की आपण जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बघायला गेलं, राहुल हा सब्जेक्ट आहे, राईट्स हा वर्बचं बघा, राईटचा वर्बचा पहिला फॉर्म आहे अ लेटर. म्हणजे काय? राहुल राईट्स अ लेटर. राहुल राईट्स अ लेटर. तेच जर आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस आहे त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं, तर पॅसिव्ह व्हॉइससाठीचं आपण एक स्ट्रक्चर बघूया. पहिलं काय येणार? ऑब्जेक्ट येणार, त्यानंतर इज ॲम आर लागणार, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म लागणार आणि बाय कंपल्सरी लागणार आणि शेवटी सब्जेक्ट असणार. काय असणार? शेवटी सब्जेक्ट असणार. तर तो वाक्य असतो, त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? पॅसिव्ह व्हॉइस. काय म्हणतो त्यांना? पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. आता बघा इथे काय दिलेलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, राहुल राईट्स अ लेटर. ऑब्विसली हा कारण हा सिम्पल प्रेझेंट टेन्समधला आहे, त्यामुळे काय आला? पहिलं काय येईल? गुड. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, मला पहिलं येईल आपला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे अ लेटर. लेटर नंतर इज. अ लेटर इज रिटन बाय राहुल. रिटन म्हणजे राईटचा थर्ड फॉर्म. इथे काय आला? राईटचा थर्ड फॉर्म आला. काय आला? राईटचा थर्ड फॉर्म. ओके, म्हणजे लेटर इज रिटन बाय राहुल. लेटर इज रिटन बाय राहुल. ओके, दुसरं वाक्य बघूयात. याच्यामध्ये दिलेलं आहे सिम्पल पास्ट टेन्स. काय दिलेलं आहे? सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्समध्ये सेम, राहुल रोट, वर्बचा फॉर्म चेंज होईल, राहुल रोट अ लेटर. ओके, राहुल रोट अ लेटर. आता तेच कशामध्ये येईल? पॅसिव्हमध्ये. अ लेटर वॉज, बिकॉज वॉज व्हाय इज अ simple past tense, that's why was. Use was. A letter was written by Rahul. A letter was written by Rahul. Isn't it clear? Same simple futures. Rahul will write a letter. Rahul will write a letter. Same ऑब्जेक्टचं सुरुवातीलाच येणार पॅसिव्ह मध्ये. A letter will be. A letter will be रिटर्न. बघा या ठिकाणी थर्ड फॉर्मच आहे, या ठिकाणी थर्ड फॉर्मच आहे, या ठिकाणी पण थर्ड फॉर्म आहे. इथं वॉज आला, इथं विल आला. विल बी रिटन बाय राहुल. विल बी रिटन बाय राहुल. विल बी रिटन बाय राहुल. ओके, समजलं? त्यानंतरचा नेक्स्ट आहे आपल्याला कंटिन्यूसमध्ये. कशामध्ये? कंटिन्यूसमध्ये. आता बघूयात बघा प्रेझेंट कंटिन्यूसमध्ये. ऑब्विसली प्रेझेंट कंटिन्यूसमध्ये कसं होणार? तो राहुल इज रायटिंग अ लेटर. राहुल इज रायटिंग अ लेटर. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं असतो? राहुल इज रायटिंग अ लेटर. आता त्याच राहुल इज रायटिंग अ लेटरचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं करायचं? सेम वे. आपण काय करणार? सुरुवातीला अ लेटर लिहिणार, कारण तो आहे ऑब्जेक्ट्स. फर्स्टला ऑब्जेक्ट, इजला इज. इथे काय होणार? रायटिंग आहे, इथं बी नाही, बीइंग. आणि राईटचं थर्ड फॉर्मच. म्हणजेच काय? अ लेटर इज बीइंग रिटन बाय राहुल. अ लेटर इज बीइंग रिटन बाय राहुल.
ओके, समजलं. सेम इकडे आपल्याला येणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये पास्ट कंटिन्यूस. आता आपल्याला प्रेझेंट आपण कंटिन्यूस बघितला, आता पास्ट कंटिन्यूस. पास्टमध्ये राहुल वॉज रायटिंग अ लेटर. सेम अ लेटर वॉज being written by राहुल. लेटर वॉज being written by राहुल. त्यानंतर अप्लाय 6 नंबरचा प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टमध्ये काय असतं माहिती आहे का, राहुल इथे हॅज लागतो, बरोबर आहे. रिटर्न येतो, थर्ड फॉर्म येतो अ लेटर. राहुल हॅज रिटन अ लेटर. सेम काय होणार, अ लेटर येणार सुरुवातीला, गुड. अ लेटर हॅज, ओके. आणि त्यानंतर काय होणार माहिती आहे का, इथं रिटर्न लागला त्यामुळे बीला बीन लागेल. बीन रिटन बाय राहुल. बीन रिटन बाय राहुल. ओके. त्यानंतर आपल्याला येणार 7 पास्ट परफेक्ट टेन्स. कोणता, पास्ट परफेक्ट. तर पास्टमध्ये इथं राहुल तर हॅड होणार. काय होणार, हॅड रिटन. सेम इकडे काय येणार, पहिले राहुल पहिलं लेटर हॅड, इथे बीन. अ लेटर हॅड बीन रिटन बाय राहुल. अ लेटर हॅड बीन रिटन बाय राहुल. ओके, समजलं. त्यानंतर 8 फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्टमध्ये काय येणार, राहुल विल हॅव रिटन अ लेटर. राहुल विल हॅव रिटन अ लेटर. तर याच्यामध्ये कसं येणार, अ लेटर सुरुवातीला ऑब्जेक्टच येणार. लेटर विल हॅवला हॅव येणार, इथे बीन येणार, रिटन बाय राहुल. रिटन बाय राहुल. म्हणजे अगदी सोप्या प्रकारे आपल्याला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करता येतं. आता याच्यामध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह केलं. आपण आता दुसऱ्या चार्टमध्ये बघणार आहोत, जो की चार्ट असणार आहे ह्यामध्ये आपण पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह बघणार आहोत. काय बघणार आहोत, पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह बघणार आहोत. सिम्पल. आता हा पॅसिव्ह व्हायचा आहे, त्यामुळे पॅसिव्हचं आपल्याला स्ट्रक्चर काय दिलेलं आहे, पहिले सब्जेक्ट आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणून पहिला सब्जेक्ट कोणता आहे, राहुल. राहुल राइट्स अ लेटर. सिंपल पास्टमध्ये इथे पहिलं काय लिहिणार आपण, राहुल लिहिणार. राहुल कोण, इथे काय पास्ट आहे, इथे वॉज झालं, त्यामुळे इतर ऑब्विसली रोट येणार. राहुल रोट अ लेटर. त्यानंतर सिंपल याच्यामध्ये अ लेटर विल बी रिटन बाय राहुल. तर सुरुवातीला राहुलच येणार आणि इथे काय येणार, विल येणार. त्यानंतर राईट अ लेटर. प्रेझेंट कंटिन्यूसमध्ये अ लेटर इज बीइंग रिटन बाय राहुल. राहुल इज रायटिंग अ लेटर. रायटिंग अ लेटर. त्यानंतर येणार आपला पास्ट कंटिन्यूसमध्ये. पास्ट कंटिन्यूसमध्ये कसं येणार, अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय राहुल. अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय राहुल. तर याचं आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कसं येणार, राहुल वॉज रायटिंग अ लेटर. राहुल वॉज रायटिंग अ लेटर. त्यानंतर प्रेझेंट परफेक्टमध्ये कसं येणार, प्रेझेंट परफेक्टमध्ये हे येणार, अ लेटर हॅज बीन रिटन बाय राहुल. राहुल हॅज रिटन अ लेटर. त्यानंतर 7 मध्ये कसं येणार, पास्ट परफेक्टमध्ये लेटर हॅड बीन रिटन बाय राहुल. राहुल हॅड रिटन अ लेटर. राहुल हॅड रिटन अ लेटर्स. फ्युचरमध्ये लेटर विल हॅव बीन रिटन बाय राहुल. तर राहुल विल हॅव रिटन अ लेटर. राहुल विल हॅव रिटन अ लेटर. अगदी सोप्या प्रकारे आपल्याला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करता येतं. तुम्ही जर फक्त मेन काय असतो माहिती आहे का, मेन यामध्ये हा जो स्ट्रक्चर असतो ना, हा स्ट्रक्चरच महत्त्वाचा आहे. ओके, पॅसिव्ह वॉइसचा स्ट्रक्चर आणि ॲक्टिव्ह वॉइसचा स्ट्रक्चर, हा दोन तुम्हाला कन्सेप्ट समजले तर तुम्हाला इझी प्रकारे सॉल्व करता येतं. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पण आहेत. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट्स ॲक्टिव्ह वॉइस बिकम अ सब्जेक्ट्स पॅसिव्ह वॉइस. ओके, अँड देन सब्जेक्ट ॲक्टिव्ह वॉइस बिकम बाय लावतात, त्याला पॅसिव्ह वॉइस. द वर्ब पॅसिव्ह वॉइस ऑलवेज पास्ट पार्टिसिपल्स. म्हणजे वर्बमध्ये पॅसिव्ह वॉइसमध्ये कधीही काय असतो, V3च्याच फॉर्ममध्ये असतो. टेन्स सेंटेन्स रिमेन द सेम. ओके, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट जर ऑब्जेक्ट ही हर दे असेल द सेम इन पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइसमध्ये पण ते काय असतं, सेम असतं. आणि ऑब्जेक्ट आय मी वी अस असेल, इट्स चेंज टू ॲम आणि आर. कशामध्ये होतं, तो चेंज टू ॲम आणि आरमध्ये होतं. तर हे होतं तुमचं इंग्लिश ग्रामरमध्ये चेंज द वॉइस. काय होतं, चेंज द वॉइस. आय होप तुम्हाला हे समजलं असावं.
आणि याच्या रिगार्डिंग काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकतात आणि हे दिलेले क्वेश्चन तुम्ही मला सॉल्व्ह करून पाठवून द्या, ज्यामुळे मला समजेल की तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाईज खरं समजलं. ओके.